अरे घाबरलो की लक्का. तो आशिक नाही आलाय अजून. नाही ना, मी फोन केला होता पण कुठं अडकलाय काय माहित. काल सारखं म्हातारी संघ बोलत बसला असेल. अरे म्हणजे म्हातारी म्हणजे जिजी र. असं त्यो म्हणत असेल, खरं खोट त्यालाच माहित. पण क्या शीतलनं त्याची 100 नावं ठेवल्यात, मग त्यानं पण तिचं नाव मात्र ठेवलं असेल की. असल असल, त्यांचं काय सांगतेत नाही बाबा, ती काय बी करतील. होय, पण तू काय पण म्हण क्या, आपला आजा बदललाय लक्का. किती समजूतदार झालाय माहित आहे ना. राहुल्या, आपण गमती गमतीने त्याला घेतोय खरं, पण आजा का नाही एकदम परफेक्ट बॉयफ्रेंड झालाय बघ. अरे एका मुलांना कसं असलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे, त्याला सगळं कळतंय लक्का. होय. मी तर का नाही वैन पेनच घेऊन आले. कशाला? आजा काय काय सांगणार आहे ते सगळं मुद्दाम मी लिहूनच काढणार आहे, म्हणजे भविष्यात मला उपयोगी पडेल ना. ऐका नाही हुशार मी. होय, या आशिक, अहो तुमचा विषय चालू होता. काय शिव्या घालत होता का? शिव्या कशाला देऊ, कौतुकच करत होत तुझं, किती समजूतदार आहेस म्हणून. राहुल्या, प्रत्येक मुलानं समजूतदार असायला पाहिजे, पण हा नुसतं समजूतदार असून उपयोग नाही बरं का. मग अजून काय काय लागतं? तुला तर काहीच माहित नसतं का. माहित नाही का म्हणून सांग म्हणतोय. हा बघ, मी वैन पेन पण घेऊन आलोय. तुझी काय मुद्दा सांगणार आहेस का नाही, मी सगळं लिहून काढणार आहे. सांग. बर, कसं आहे, प्रेमात आहे ना एफर्ट्स घ्यावे लागतात. हा, प्रेमात ए पटस. आजा, ए पटस म्हणजे काय र? अरे म्हणजे बघ, आपण पुढे होऊन सगळं केलं पाहिजे. काय पाहिजे तिला, काय नको, तिला काय म्हणायचंय, हे सगळं तिनं सांगायच्या आधी आपल्याला कळलं पाहिजे. आणि बघ, तिच्या मनात काय ना हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा रे, कसं आहे, नुसतं बी रोवून चालत नाही, तर त्याला खत पाणी ऊन कुंपण हे सगळं करावं लागतं. खत पाणी कुंप. तू तर लका शेती करायला लागलास की. होय. जय जवानवरनं डायरेक्ट जय किसान झालास. प्रेमाची शेती केलीस की तू. अरे हेच करायला लागतं सगळ्यांना. हे बघ, आपण प्रेम करतोय ना, तर हे सगळं जमलं पाहिजे आपल्याला. कसं आहे, मुलीनं जर प्रपोज केला तर तिला असं वाटू शकतं ना की तुझं माझ्यावर प्रेमच नाही. कारण असतं तर तू मला प्रपोज केला असता, पण तसं काय झालंच नाही. म्हणजे काय, तुझं माझ्यावर प्रेमच नाही. आता मी प्रपोज केलाय तर नाही कसं म्हणायचं ना. आधीच ही त्रिसट डोक्याची, तूच काहीतरी करून घेईल पण तू हो म्हणलास. हा, माझंच चुकलं. असं मुलीला वाटू शकतं ना. हा, होय का, खरंच वाटू शकतं. तू गं बस. हा, तू बोल. म्हणूनच आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि हो, एफर्ट्स घ्यायचे म्हणजे सारखं सारखं त्यांच्या पुढे मागं करायचं नाही बरं का. नाही, अजिबात नाही. तर त्यांना त्यांची स्पेस द्यावी लागते. काही गोष्टी ना त्यांच्या मनासारखं करावं लागतं. आणि हो, त्यांच्या मैत्रिणी संग ना जास्त बोलून उपयोग नाही, आणि बोलणं बंद करून बी उपयोग नाही. जेवढंच तेवढंच बोलायचं असतं. असं बरंच काय काय करावं लागतं, कळलं तुम्हाला. हायला आजा, तू तर लका भावा आमचा लो गुरु झालास की. नाही नाही, असं काय नाही. आणि जेवढं आपल्याला माहिती आहे ना तेवढं पुढे त्याला सांगायचं, एवढंच. तर ते म्हणतात ना, ज्ञान दिल्यानं वाढतं, तसं.
मला फोन आलाय जरा, मी बोलून येतो हं? तुमचं झालं की हाक मारा मला. आईला इतक्या हा शीतला आज्याला मिळाली म्हणून आपण आज्याला लक्की असं म्हणत होतो, पण तसं नाही. शीतल लय लक्की लका. आज्यासारखा तिला परफेक्ट बॉयफ्रेंड मिळालाय. परफेक्ट बॉयफ्रेंड. तू आहेस व्हय? हो, काय झालं? अगं मला वाटलं घरातलं कोणतरी आलं का काय. मग आलं तर येऊ दे की, त्यात काय? त्यात काय म्हणजे? अगं मी माझा ना आजाचा फोटो बघत होते आणि घरात कोणाला कळलं तर घोळ नाही का व्हायचा. तुझा ना आजाचा फोटो बघू. ओहो, लव बर्ड. फोटोत किती गोड दिसताय ग. आणि भांडताना कुठं जातं प्रेम? मी कुठं भांडते? तर तुला भांडायचंच माहित नाही ना. म्हणजे तसं नाही, भांडते पण सारखं सारखं नाही. तू तर मला भांडकुदीच करून टाकलेस. काल भांडलीस ना? म्हणजे भांडलीस. वय गर्लफ्रेंड आहे म्हणून काय झालं? मला स्पेस नकोय म्हणून सांगितलं मी तसं. स्पेस द्यायला पाहिजे, बरोबर आहे, पण हे त्याला नाही, तुला सांगायची गरज आहे. म्हणजे मला तर असं वाटत नाही तू तुझ्या कुठल्या गोष्टीत नाक खुपसत असेल. ऐ म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी आजाच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसते का? म्हणजे तसं नाही, पण तू बी त्याला स्पेस द्यायला पाहिजे ना. हा मग देतेच की मी. भांडणे जरा कमी करा. नाही भांडत सांगितलं ना. हे अल्ला, जुळतय. मी पत्रिका बी जुळून बघितली, समजा चांगलं जुळतंय. फक्त आता भैयांच्या घरी चालणार आहे का नाही तेवढं लगेच बघायला पाहिजे. होय बाई, मला तर त्याचीच काळजी लागून राहिली. आता काळजी कशाला करताय? आपली शीतल लाखात एक आहे, असंच थोडी नाही म्हणणार आहेत वैती. अगं आपण मज म्हणतोय की आपली पोरगी लाखात एक आहे, पण त्यांचा पण पोरगा 10 लाखात एक आहे. शिवाय एकुलता एक आहे आणि एक बहीण आहे, तिचं बी पुण्यात चांगलं चाललंय. त्यामुळं हे सगळं सहजासहजी होईल असं म्हणणं चुकीचंच आहे. फक्त त्यांची आई तयार झाली ना की जमलं सगळं. अव भैयांच्या आईला कसं तयार करायचं ही मी बघते. तुम्ही फक्त आधी तुमच्या घरातले तयार आहेत का ती सांगा. मी बोलले नाही अजून, हाय का? म्हणजे कोंबडी अंड्यात आणि आपण चूल मांडून बसलोय, काय उपयोग? अहो आधी आपल्या घरातले तयार आहेत का नाही ती बघायला पाहिजे ना. होय, आता उद्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मी ह्यांच्याशी बोलते. आता त्यात कसलं आलंय शुभाशुभ? अहो पुरीचं चांगलं होणार आहे म्हणल्यावर मुहूर्त काय बघताय, बोलून टाका की. अगं होय, म्हणजे बोलायचं तर आहेच, पण उद्या बोलते बाई. हा म्हणजे कसं आहे, सणासुदीला सगळे आनंदात असतात ना, मग सगळी एकत्र असताना विषय काढला की सगळ्यांची मतं पण घेता येतात. बरं, तुम्ही म्हणताय तसं करा, पण लई पुढे ढकलत नेऊ नका म्हणजे झालं. नाही तर मी इकडं भैयांच्या आईच्या मनात काय आहे त्याचा अंदाज काढते. हा आता एकच राहिलंय ना, तेवढं कशाला शिल्लक ठेवायचं. राहुल्या, तू बघितलंस का? होय लका, ऊन लयच लागतंय. असं आहे. मी काय उन्हाचं म्हणतोय का? राजाला बघितलं का? हा होय, थांब त्याला दाखवतो.
प्रॅक्टिस सोडून मोबाईलवर खेळत बसलाय काय यो? ते काय मोबाईलवर खेळतोय का? मग आपण शीतलीला मेसेज करतोय. अयो असं आहे होय? होय होय. तुला माहितीये का, आपल्या भावाने ठरवले दिवसाची सुरुवात सकाळी शीतलीला मेसेज करूनच करायची. आईला मांडलेला का ज्याला शीतल नाही लक केलं का? कसलं परफेक्ट बॉयफ्रेंड मिळालाय बघ तिला. होय. राहुल्या, तू काल म्हणत होतास का नाही, खरंच ना का आजीने क्लासेसच काढायला पाहिजेत. होईल का? मीच जाणार पहिल्या क्लासला त्याच्या, म्हणजे मी पण आजसारखं परफेक्ट बॉयफ्रेंड होणार. होईल कर मी परफेक्ट बॉयफ्रेंड. राहुल्या, अरे तू परफेक्टच आहे भावा. हं? पण काय माहितीये का, आपला आजा वन अँड ओनली वन आहे, सिंगल पीस. खरंय तुझं. आज्याचा मला लय अभिमान वाटतो. आणि आज्यासारखा आपल्याला दोस्त मिळालाय हे खूप आहे आपल्यासाठी. होय. अरे गप्पा काय हालत बसलाय, चला प्रॅक्टिसला. अरे प्रॅक्टिस करायचीच आहे, पण त्याआधी तुला एक लय महत्वाचं सांगायचं आहे. जे काय ना ते प्रॅक्टिस नंतर चल. अरे महत्वाचं आहे लक्का. मला माहिती आहे तुझं किती महत्वाचं असतं ते. ऐक तरी हे बघ, प्रॅक्टिस पुढे मला काय महत्वाचं नाही. सांगतो की लक्का. बरं बोल पटकन. हा, की शीतल सारखी गर्लफ्रेंड तुला मिळाली म्हणजे तू लय लक्की आहेस. पण तसं काय नाही. काहीतरी काय बोलतोयस? का आपला आजा पण लकी आहे की. तो बी लक्की आहेच की, पण शीतल एवढा लक्की नाही का? कारण तू त्याच्यासाठी एकदम परफेक्ट बॉयफ्रेंड आहेस. हा. म्हणजे बघ, तू तिला सोडायला जातोस, न्यायला बी जातोस, आणि तिला पहिला मेसेज करतोस, तिला समजून पण घेतोस. अरे शीतल म्हणजे आग आहे, आग. आणि तिला तू तळ हातावर घेऊन कुरवाळतोस. म्हणजे बघ, तू परफेक्ट बॉयफ्रेंड आहेस तिच्यासाठी. आजा, म्हणूनच तुझ्यासारख्या परफेक्ट बॉयफ्रेंडला ना आमच्या सिंगल संघटनेचा सलाम. हा, इतक्या आजसारखा परफेक्ट बॉयफ्रेंड मिळायला पुरुषनी 7 जन्म वाट बघायला लागते. वय. नमस्कार VIP. नमस्कार. काय म्हणते? काय कुठं दौरा? शीतलकडे चाललंय काय? आव नाही नाही, नोट्स आणायला चालली. नाही, आम्हाला वाटलं शीतलकडे चाललंय काय. काय जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला विचारतो तेव्हा तुम्ही शीतलकडे चाललेला असताना. मी जेव्हा जेव्हा शीतलकडे निघाले असं सांगते ना, तेव्हा तेव्हा मी शीतलकडे चाललेली असते. कळलं का? आणि हो भैया, जो माणूस आपल्यासाठी प्रयत्न करतोय त्याच्यावर एवढा बी अविश्वास दाखवणं बरं नाही. अहो तुम्ही नुसते प्रयत्न करताय हो, पण मामी त्यांनी अटक केलं ना डायरेक्ट. मम्मीनं डायरेक्ट अटॅक केला हे खरंय, पण मी पाया मजबूत केला म्हणूनच बर का. ते काय का असं, पण आमचं काम होत आहे ना. लग्नाच्या बोलणी चालू झाल्या, पत्रिका बित्रिका चालू झाल्या. लय बी खुशी होऊ नका. शीतलच्या घरातले जरी लग्नाला तयार झाले तरी शीतल तयार व्हायला पाहिजे ना. जय श्री. का मुशेच असं बोलताय? हा, का आमचं चांगलं झालं तुम्हाला बघवत नाही? मला बी मस्त वाटतंय तुमचं लय चांगलं व्हावं. हा, पण कसं आहे ना, जरा रिअल मध्ये पण विचार केला पाहिजे. शीतल वय म्हणाली तर आणि तरच लग्न होणार आहे. काय टॅलेंट? हो, म्हणजे लग्न ती हो म्हटलं होणार. ती हो म्हणणार भैया. अरे ती होय म्हणणारच. तुम्ही काही काळजी करू नका. थिंक पॉझिटिव्ह.
आणि ती नाही म्हणल अशी परिस्थिती मी येऊ देणार नाही. अहो तसं झालं तर चांगलंच आहे. अहो होणारच ना. जयश्री, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? आमच्या प्रयत्नांना यश येतंय, तुमचं काय नाही. आमचं जुळलं हो, तुमचं काय? म्हणजे अहो आमचं लग्न शीतल संघ होणारच आहे, पण मामी तुमच्या ना अजिंक्यच्या लग्नाला रेडी होईल का? बघा बघा, जरा विचार करा. आणि तुमचं ठरलंच तर आम्हाला लग्नाला बोलवा बरं का. आणि सण विवी आमच्या इथे श्रीकृपे करून चिरंजीव हर्षवर्धन देशमुख आणि ची सौका शीतल पवार यांचा शुभविवाह करण्याचे योजले आहे. आहेर आणू नका, आपली उपस्थिती हाच आमच्यासाठी अनमोल आहे. निमंत्रक समस्त वारसदार ग्रुप चांदवडी, लग्नाला नक्की यायचं बर का. हा येतो. शीतलचं हर्षवर्धन बरोबर लग्न झालं तर अजिंक्य माझे होतील, पण हे वाटतंय तेवढं सहज सोपं नाही. सॉरी लेट नाही झाला. नाही, हा चल. तुला कायच वाटत नाही का? कशाच? 5 मिनिटं झालं मी इथे येऊन थांबले माहितीये. मग लेट झालं का असं विचारायला तुला काहीच वाटत नाही? अगं सॉरी, ते मामाला कारखाना सोडा गेलो ना म्हणून लेट झालं. ते काय बी असू दे, लेट होणार आहे तर सांगायचं ना मला. अगं पण मला काय माहित लेट होणार आहे ते. तुला काय माहित असतं? हा, काय माहितच नसतं तुला. मला नेमकं काय म्हणायचं हे माहित नसतं, मी नेमकं काय म्हणते हे माहित नसतं. मग काय माहित काय असतं तुला? अगं पण शितले फक्त 5 मिनिटं लेट झालाय की. फक्त 5 मिनिटं? अरे 5 मिनिटं झाली मी इथे येऊन थांबले माहितीये, आणि तू फक्त 5 मिनिटं म्हणतोस व्हय? इथं मूर्खासारखी उभी राहून वाट बघते तुझी. इथनं माझ्या समोरनं 2 बस बी येऊन गेले माहितीये. गेले असते ना मी. तुला माहित होतं ना माझे एक्स्ट्रा लेक्चर आहेत ते. अगं हो, अगं खरंच सॉरी. सॉरी झालं, सॉरी म्हणलं की झालं ना सगळं. मग पोरांना ना सॉरी शिवाय दुसरं काही येतच नाही. अगं तसं नाही, पण मी काय मुद्दा म्हणून केलंय का? आणि माग तुला माग माग काय? हा? म्हणजे माग मी लेट केलतं म्हणून तू आता लेट करतोय असंच ना? नाही तसं नाही. मग कसं? तसंच आहे. मग माग काय? काय नाही, बस चल. नाही नाही नाही, काय नाही. कसं काय म्हणतास? बोल. काय नाही, लेट होतोय, चल पटकन बोल. 10. अगं खरंच काय नाही तर. 9. 8. शितले बघ, माग तुला पण 2 तास लेट झाला होता. म्हणजे आता सगळं वसूल करणार तू? नाही. म्हणजे हिशोब ठेवायला चालू केलंय? मी कधी चुकते, कधी चिडते, कधी लेट येते, हे सगळं बोलून दाखवणार तू आता? आणि मी तेव्हा तुला विचारलं होतं लेट झालंय का? नाही, लेट नाही झालं. मला तर सुट्टी आहे म्हणलं होतास का नाही? गाडीवर बसताना बी विचारलं होतं, तेव्हा बी नाहीच म्हणला होतास. मग आता काय झालं? काय नाही. मग असं बोलून का दाखवतोयस? सॉरी, आता लेट झाले, परत नाही होणार. का? 5 मिनिटांना काय होणार आहे? 2 तास वसूल करायचे ना? रोज 1-1 तास लेट होत जा, म्हणजे सगळं व्याजासहित वसूल कर. हा, अगं नाही, परत लेट होणार, नाही होणार. लेट यायचं ते यायचं आणि वरनं असं म्हणायचं. तू ना असंच लेट करत जा सगळीकडं. अगं सगळीकडे कुठं? पहिल्यांदाच तर. आता लेट आलायस, पण मला नेमकं काय म्हणायचं ना हे काय बी लेट होतो तुला. हे समजायलाच लेट होतो तुला. प्रपोज करायला लेट, तर मला घरच्यांना विचारायला बी लेट कर, म्हणजे माझं लग्न होऊ जाऊ दे. तू लेटच करत बस, जाते मी. अगं शितले ऐक की. अजब, मला काय वाटतं माहितीये, आपलं ना जुळतच नाही. काय बी नीट घडना झालंय. आपण नको राहायला एकत्र. अगं शितले बघ, तू आता चिडलेस ना म्हणून असं बोलतेस. नाही, बस थांबूया आपण. अगं पण बिन काय नाही. हे बघ, आता तुम्हाला सोड, इथे सोडूया आपण. अगं ऐक जरा माझं. आता उगाच लेट करू नकोस, सोड मला. पुढे सरक.
चला आता. आपला अजिबात जुळत नाही.